प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमामुळे मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या कार्यक्रमात संपूर्ण भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी या मुद्द्यावर आक्षेप घेतला असून आंबेडकरांचे नाव पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर 27 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसंच मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांचे मंत्रिपद तात्काळ परत घ्यावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये हा दिवस आपल्या भारतवासी लोकांनी भारतीयांनी हा दिवस चांगल्या मोठ्या थाटामाटामध्ये पार पाडला आणि साजरासुद्धा केला. तशाच अनुषंगाने नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्ण होत असताना या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमधून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते आणि यांनी यांच्या भाषणामध्ये कुठेच बाबासाहेबांचा उल्लेख केला नाही. तशाच या आणि BJPचे मंत्री असतील, काही पदाधिकारी असतील, हे वारंवार बाबासाहेबांचा नाव घेण्यामध्ये हे टाळत असतात. तर गिरीश महाजन यांचं जे भाषण चालू असताना हे ज्यावेळेस नाव थांबवलं गेलं, त्यांचं नाव घेतलं नाही गेलं म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या ज्या पवार मॅडम होत्या यांनी या गोष्टीचा तिथं विरोध केला आणि त्यांनाच तिथं सरकारने पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले आणि अशा प्रकारे ही जी आधुनिक मनुस्मृती लादण्याचा हा जो एक या ठिकाणी BJP सरकारचा जो एक प्रयत्न चालू आहे त्याला आमचा वंचित बहुजन आघाडीचा हा कायम विरोध असणार आहे.